नमस्कार. आज आपण मराठीचा एक निबंध बघूया. निबंधाचा विषय आहे माझा आवडता महिना श्रावण. बघा, चैत्रापासून सुरू होणाऱ्या मराठी महिन्यांचे रंगरूप आगळे वेगळे असते. कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते, तर कुणाला वैशाख मडवा आवडतो. कुणाला मेघश्याम आषाढ हवा हवासा वाटतो, तर कुणी सोनेरी अश्विनसाठी झुरतात. मला स्वतःला मात्र हवा हवासा वाटतो तो हिरवा श्रावण. श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न हिरवा, तर कुठे पोपटी. या सर्व रंगछटातून चैतन्याचा, सर्जनतेचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो. श्रावण हा मराठी महिन्यातील 5वा महिना. उकाड्याने हैराण करणारे चैत्र, वैशाख गेल्यावर ज्येष्ठ आषाढात पावसाचा धुव्वाधार वर्षाव सुरू होतो. वातावरण कुंद आणि ढगाळलेले असते. घराबाहेर पडणे देखील पुष्कळदा अवघड होते. अशा वेळी माणसाला दिलासा लाभतो तो श्रावणात. श्रावणातील पावसाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. श्रावणातील ऊन पावसाचा पाठ शिवणीचा खेळ पाहून मन हरखून जाते. औचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण नभोमंडपाला आगळी वेगळी शोभा आणते. या सुंदर श्रावण मासाचे वर्णन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला. श्रावणाचे हे चैतन्य मुला माणसात, पशुपक्षात, पानाफुलात सर्वत्र ओसंडून जाताना आढळते. श्रावणात फुलणारा तेरडा रंगीबेरंगी गुच्छांचा नजराणा घेऊन आलेला असतो. शेतात डोलणाऱ्या तुऱ्यांवर श्रावणाचे सोनेरी ऊन पडते आणि त्यांचा तजेला नव्या उत्साहाने डोलत राहतो. श्रावण सरींच्या स्पर्शाने उल्हसित झालेली पिके भावी सुबत्तेची आशा पालवू लागतात. दरम्यान शिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जरासा विसावा मिळतो. अशा या प्रसन्न श्रावण महिन्यात सर्वत्र उत्साह ओसंडत असतो. श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्यांचा, सणवारांचा काळ. श्रावणातील सोमवारांचे केवढे महात्म्य. मंगळवारी मंगळागौरीची पूजा, शुक्रवारी जिवती मातेचे व्रत, तर शनिवारी मारुतीची आराधना. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्ग बांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर पिकांचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते. तर नारळी पौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो. असा हा श्रावण मास सर्वांच्या मनात आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा. मला वाटते माझ्याप्रमाणे आपणा सर्वांनाही तो खूप खूप आवडत असावा. तर अशा प्रकारे हा निबंध होता, माझा आवडता महिना श्रावण. तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर वेगवेगळे मराठी आणि संस्कृत निबंध आहेत, ते नक्की पहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.